आलं का वस्तू घेता का तिकडं समोर बघा सर्वजण खाली या त्यांना आता डायरेक्ट जाऊ द्या सर गाडी पण
काय वाटते बालाजी त्रास डोकं दुखलं चला आता दवाखान्यात दाखवू लगेच चल तुला जातानाच दाखवू चाकूरला दाखवू आपण लगेच दाखवू माझा धन्यवाद सर. माझा फक्त उद्देश हाच होता की माझी जी अपंग शाळा आहे जी वडिलांनी मी आधी पण सांगितलं की अपंग शाळा ही संकल्पना माझ्या वडिलांनी चालू केली आहे आणि ह्या शाळेसाठी जेवढं काही स्पेशल मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आमच्या सगळ्यांसाठीच हा खूप वेगळा अनुभव होता. मी ह्या सगळ्यांना हा मूव्ही दाखवला जो त्यांच्यासाठी देखील मोटिवेशन त्यांना देखील मनोबळ वाढवणारा होता. मला अशीच इच्छा आहे की आपण हे जे असे स्पेशल स्टुडंट असतात ह्यांना कमजोर न समजता ह्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने त्यांना जे काही करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि मी आधी पण सांगितलंय की ही आपण निवासी अपंग शाळा ही आमच्या पूर्ण संस्थेमधील आमच्या सगळ्या सदस्यांशी खूप जवळची संस्था आहे. कारण ह्या संस्थेपासूनच ह्या शाळेपासूनच आमच्या संस्थेचा मोठा वृक्ष झाला आहे. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांसाठी आज देखील मी हे केलं आहे आणि इथून पुढे देखील ह्या विद्यार्थ्यांसाठी जेवढं मी काही करेन ते खूप जास्त असेल आणि इथून पुढे त्यांना प्रोत्साहन मिळेल किंवा त्यांचं मनोबळ वाढेल हे त्यासाठी मला जेवढं करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि ह्या प्रकल्पामध्ये मला विद्यार्थी तर माझ्यासोबत होतेच तसेच ह्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय परमेश्वर पाटील सर स्टाफ आणि सर्व सेवक यांनी देखील खूप सपोर्ट केला आहे आणि ह्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. त्यामुळे मी त्यांचे देखील आभार मानते.